गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना शुभ प्रभात. जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी मिशन आरंभ 2026 या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन क्लासेस सर्वजण जॉईन झालेलो आहोत. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण गेल्या संपूर्ण आठवड्यामध्ये जे व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटशी रिलेटेड टॉपिक या ठिकाणी घेत आहोत, त्याचाच एक उपघटक म्हणून आज आपणास डिक्शनरी स्किल म्हणजे आपल्याकडे जी डिक्शनरी असते ती कशी आपण शोधली पाहिजे, एखादा शब्द त्या डिक्शनरीमध्ये कशा पद्धतीने शोधला पाहिजे, त्याचं जे स्किल असतं, त्याच्या ज्या ट्रिक्स असतात, त्या संदर्भाने आपणास आज मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजच्या तासिकेचं मार्गदर्शन आपणास मेहजाबीन बागवान मॅडम आपणास या तासिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. तर वेळ न घालवता मी आदरणीय बागवान मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी तासिकेला सुरुवात करावी. ओके सर, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅडम, तुमच्या जवळचा जो मोबाईल आहे ना दुसरा, त्याचा व्हॅल्यूम कमी करा. ओके ओके ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या मिशन आरंभ शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. प्रथम मी आपणास माझे परिचय सांगते. माझे नाव मेहजाबीन शकील बागवान आणि शाळा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा हरिहरनगर. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 मधील भाग 1 इंग्रजी विषयातील घटक डिक्शनरी स्किल पाहणार आहोत आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या परीक्षेत 2 गुण निश्चित करणार आहोत. डिक्शनरी याचा अर्थ होतो, मराठीमध्ये अर्थ होतो शब्दकोश, आणि स्किल म्हणजे कौशल्य. म्हणजेच डिक्शनरी स्किल याचा अर्थ शब्दकोश पाहण्याचे कौशल्य. विद्यार्थी मित्रांनो, डिक्शनरी वेगवेगळ्या भाषेत असते आणि यामध्ये असंख्य अशा शब्दांची अनेक अर्थ दिलेली असतात. आपल्याला ज्या भाषेमध्ये शब्दाचे अर्थ हवे आहे त्या भाषेची डिक्शनरी आपल्याला घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, इंग्रजी शब्दाचे अर्थ मराठीमध्ये हवे असेल तर इंग्रजी टू मराठी अशी डिक्शनरी आपल्याला घ्यावी लागेल. आणि जर उर्दू भाषेत अर्थ हवे असेल इंग्रजीचे तर इंग्लिश टू उर्दू. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषेत आपल्याला डिक्शनरी मार्केटमधून घ्यावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरात खूप पसारा किंवा सामान असेल आणि आपल्याला अर्जंट एका विशिष्ट वस्तूची गरज पडली तर घरात शोध मोहीम सुरू करावी लागते. याचे कारण एकच असते की आपण आपल्या घरातील सामानाची व्यवस्थितरित्या मांडणी केलेली नसते. उदाहरणार्थ सांगते, आपण आपल्या कपाटात सगळे कपडे एकत्र ठेवले आणि आपल्याला अचानक नॅपकिन हवा असेल तर आपण अख्ख्या कपाटातील कपडे बाहेर काढतो. कारण एकच, कपाटात कपड्यांची मांडणी किंवा रचना व्यवस्थित केलेली नसते. आणि हे जर आपण कपाटात नवीन कपडे एका कप्प्यात, रोज घालायचे कपडे वेगळ्या कप्प्यात, नॅपकिन, सॉक्स इत्यादी वेगवेगळ्या कप्प्यात जर ठेवले की आपल्याला हवी ती वस्तू पटकन सापडते. अशीच असंख्य शब्दांची व्यवस्थितरित्या मांडणी डिक्शनरीमध्ये केलेली असते, ज्यामुळे आपल्याला एखाद्या शब्दाचे अर्थ पटकन शोधता येते. पण विद्यार्थी मित्रांनो, शब्दांची अर्थ पटकन शोधण्यासाठी आपल्याकडे डिक्शनरी स्किल असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला इंग्रजीचे अल्फाबेट येणे आवश्यक आहे आणि सगळ्यांना ते पाठ असतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे अल्फाबेटचा क्रम, म्हणजे कोणते अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे हे देखील लक्षात पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणत्या अक्षरा अगोदर आणि नंतर कोणते अक्षर येते हे देखील लक्षात असणे आवश्यक आहे. कारण डिक्शनरीमध्ये अल्फाबेटच्या क्रमानुसार शब्द दिलेले असतात. तुम्ही जर डिक्शनरी बघितली नसेल तर ही बघा, माझ्याकडे ही ऑक्सफोर्ड नावाची डिक्शनरी आहे. ही डिक्शनरी इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. हे बघा, आपल्याला जर इंग्रजीचे मराठीमध्ये शब्द अर्थ शोधायचे असेल तर या डिक्शनरीचा आपण वापर करू शकतो. यामध्ये तुम्ही बघू शकता की डिक्शनरीची सुरुवात जी आहे, इथं जे शब्द दिलेले आहे हे ए पासून सुरू झालेले आहे. म्हणजे इंग्रजी अल्फाबेट ची सुरुवात जी आहे ए अक्षरापासून होते, तर इथं ए पासून शब्द दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बी पासून सुरू होणारे शब्द, म्हणजे ए नंतर बी, बी नंतर सी येतो म्हणून नंतर
सी पासून सुरू होणारे शब्द या डिक्शनरीमध्ये दिलेले आहेत. असे करून म्हणजे ए पासून सुरू होऊन तर झेड पर्यंत शब्द या डिक्शनरीमध्ये असतात. तुम्ही तुमच्या शाळेत ही डिक्शनरी बघितलीच असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 0 मिनिटामध्ये आपल्याला एखाद्या शब्दाचे अर्थ जर बघायचे असेल तर आपल्याला डिक्शनरी स्किल अवगत असणे आवश्यक आहे. डिक्शनरीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार शब्दांची मांडणी केलेली असते आणि डिक्शनरीचा उपयोग करण्यासाठी आपल्याकडे डिक्शनरी स्किल असणे आवश्यक आहे. ही स्किल नसेल तर मग एखाद्या शब्दाचे अर्थ शोधण्यास आपल्याला बराच वेळ लागू शकतो. परंतु स्किल जर असेल तर 0 मिनिटात आपण आपल्याला पाहिजे असेल त्या शब्दाचे अर्थ शोधू शकतो. चला तर मग डिक्शनरी स्किलवर आधारित काही उदाहरणे समजून घेऊया. त्याआधी आपण इंग्रजी अल्फाबेटचा क्रम बघूया. या ठिकाणी इंग्रजी अल्फाबेट आहे. ए पासून इंग्रजी अल्फाबेटची सुरुवात होते आणि झेड पर्यंत ते संपते. तर ए चा क्रम ए 1 नंबरवर आहे, बी 2 नंबरवर, सी 3 नंबरवर. जर आपल्याला जर कोणी विचारलं की सी च्या लगेच आधी कोणता अक्षर येतो तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की सी च्या लगेच आधी बी येतो किंवा सी च्या अगोदर कोणते अक्षर येतात तर सी च्या अगोदर बी आणि ए हे अक्षर येतात. तसेच सी नंतर लगेच येणारा अक्षर कोणता तर डी आणि सी नंतर येणारे अक्षर कोणते तर डी पासून झेड पर्यंत हे सी नंतर येणारे शब्द आहे. तर एखाद्या अक्षरा नंतर आणि एखाद्या अक्षरा आधी कोणते अक्षर येतात हे देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. चला मग आता आपण उदाहरणाकडे वळूया. या ठिकाणी उदाहरण आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. परीक्षेमध्ये असे वेगवेगळे प्रश्न येतात. आता इथं प्रश्न दिलेला आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट म्हणजे ठेवणे. आता कीवर्ड आपल्याला या ठिकाणी शोधता आला पाहिजे. इथं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे इंग्रजी अल्फाबेटच्या क्रमानुसार खाली दिलेल्या शब्दांची आपल्याला रचना करायची आहे किंवा ठेवायची आहे. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. सॅड, रेड, अँड आणि फॉक्स. आता या 4 शब्दाला आपल्याला काय करायचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार यांची मांडणी करायची आहे. तर यासाठी आपल्याला अल्फाबेटमध्ये पहिले अक्षर काय येतं, दुसरे काय येतं हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आणि जरी आपल्याला माहित नसेल तरी गडबड अजिबात करायची नाही. खाली परीक्षेच्या ते पेपरमध्ये खाली जी रफ कामासाठी जागा दिलेली असते त्या ठिकाणी आपण ए टू झेड पर्यंत एबीसीडी आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ शकतो. कारण मग आपली चूक होणार नाही. आता या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर एकच काम करायचं की या 4 शब्दांचे पहिले अक्षर आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. आता सॅड मध्ये पहिला अक्षर काय आहे एस आहे. त्यानंतर रेड मध्ये पहिला अक्षर आर आहे. अँड मध्ये पहिला अक्षर ए आहे आणि फॉक्स मध्ये पहिला अक्षर एफ आहे. आपल्याला काय करायचं याला फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार याची मांडणी करायची आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की हे जे 4 शब्द दिलेले आहे यांचे जे पहिले अक्षर आहे एस, आर, ए आणि एफ हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये म्हणजे इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये या 4 अक्षरांपैकी कोणते अक्षर पहिले येतं तर निश्चितच ए हा अक्षर इंग्रजी अल्फाबेटमध्ये पहिले येतो. तर मग अँड हा शब्द आपण या ठिकाणी अँडला आपण 1 नंबर देऊया. अगोदर हे काम करून ठेवायचं नंतर त्याची मांडणी करायची. अँड शब्दाला 1 नंबर द्यायचा. आता ए नंतर एस, आर आणि एफ या तिघांपैकी कोणतं अक्षर येणार बरं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये म्हणजे इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये या तिघांपैकी एस, आर आणि एफ या तिघांपैकी कोणतं अक्षर पहिलं येईल तर एफ येणार म्हणजे फॉक्स याला आपण 2 नंबर देऊया. आता एफ नंतर आता राहिले 2 सॅड आणि रेड. आता या एस आणि आर एस आणि आर पैकी कोणते अक्षर इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये पहिले येतं तर तुम्ही विचार करा पी क्यू आर एस म्हणजे आर पहिले येतो तर मग रेडला आपण 3 नंबर देऊया आणि सॅडला 4 नंबर. ही झाली याची अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी. म्हणजे पहिले आपल्याला अँड लिहावं लागेल त्यानंतर फॉक्स
त्यानंतर रेड आणि शेवटी सॅड. आपण या 4 शब्दांची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यानुसार अँड हा प्रथम क्रमांकावर येईल, फॉक्स 2 नंबरला, रेड 3 नंबरला आणि सॅड 4 नंबरला. आता त्याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण बघूया. आता या ठिकाणी पण 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत. बिफोर, आफ्टर, लेट आणि जस्ट. आता यात पण आपल्याला प्रश्न कोणताही असो, आपल्याला जे शब्द दिलेले असतात डिक्शनरी स्किलवर आधारित, त्यासाठी आपल्याला जे शब्द दिलेले असतात त्याचं पहिलं अक्षर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता बिफोर मध्ये पहिलं अक्षर आहे बी, आफ्टर मध्ये पहिलं अक्षर आहे ए, लेट मध्ये पहिलं अक्षर आहे एल आणि जस्ट मध्ये पहिलं अक्षर आहे जी. आता तुम्ही विचार करा, या 4 अक्षरांमध्ये इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये पहिला अक्षर कोण येणार? साहजिकच ए येणार, कारण ए इंग्रजी अल्फाबेटचा पहिला लेटर आहे. तर आफ्टर याला आपण 1 नंबर देऊया. ए नंतर आता हे 3 शब्द दिलेले आहेत, तर ए नंतर दुसऱ्या नंबरवर कोण येणार मग? बी, कारण ए नंतर अल्फाबेटमध्ये इंग्रजी अल्फाबेटमध्ये दुसरा अक्षर बी आहे. मग आपण बिफोरला 2 नंबर देऊया. आता राहिले 2, लेट आणि जस्ट. आता एल आणि जे या दोघांपैकी कोणते अक्षर इंग्रजी अल्फाबेटमध्ये प्रथम येतो? विचार करा बरं. ABCD वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, इथं चार्ट तुम्हाला दाखवते मी. जे अगोदर येतो की एल? हे पहा, इथं जे आहे आणि इथं एल आहे, म्हणजे जे एलच्या आधी येतो. मग जस्टला आपण 3 नंबर देऊया आणि लेटला 4 नंबर. ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार या शब्दांची मांडणी. मग आफ्टर अगोदर लिहून घेऊया. 1 नंबरला आफ्टर, 2 नंबरला बिफोर, स्क्रीन दिसते ना? 3 नंबरला जस्ट आणि 4 नंबरला लेट. हे जे 4 शब्द दिलेले होते त्यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजे इंग्रजीच्या अल्फाबेटच्या क्रमानुसार आपण त्याची मांडणी केलेली आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. आपण आधी 7-8 उदाहरणं अल्फाबेटिकल ऑर्डरचेच बघणार आहोत. आता या ठिकाणी पण 4 शब्द दिलेले आहेत. ऑर्डर, ओबे, पिंच आणि पुश. आता ऑर्डर एकच काम करायचं तुम्हाला सांगितलं मी, की पहिलं अक्षर आपण अगोदर बघायचं आहे. ऑर्डरचा पहिला लेटर किंवा पहिला अक्षर ओ आहे. ओबेचा पहिला अक्षर ओ आहे. पिंचचा पहिला अक्षर पी आहे. पुशचा पहिला अक्षर पण पी आहे. आता अजिबात गडबड करायची नाही. जरी ओ ओ आणि पी पी जरी आलं, आता या ठिकाणी 2 शब्दांमध्ये पी आलं आणि 2 शब्दांमध्ये ओ आलं, तर गडबड करायची नाही. आता हे बघायचं आपल्याला की पी अगोदर येतो इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये की ओ अगोदर येतो? तर इंग्रजी अल्फाबेटमध्ये ओ पीच्या आधी येतो. मग ऑर्डर किंवा ओबे कोण 1 नंबरला येणार? यासाठी आपल्याला थोडी कसरत अजून करावी लागेल. मग आता ओबे आणि ऑर्डर या दोघांमध्ये पहिले अक्षर सेम आहे. आपण ओ पीच्या अगोदर घेणार आहे, म्हणून या दोघांचाच आपण या ठिकाणी अगोदर विचार करायचा आहे. मग आता दुसरं अक्षर बघावं लागेल आपल्याला. पहिलं अक्षर सेम आहे म्हणून आपल्याला दुसरं अक्षर या ठिकाणी बघावं लागेल. आता ऑर्डरमध्ये दुसरं अक्षर आर आहे आणि ओबेमध्ये दुसरं अक्षर बी आहे. तर आपल्याला इंग्रजी अल्फाबेटमध्ये आर अगोदर येतो की पी अगोदर येतो? साहजिकच बी अगोदर येतो. म्हणजेच ओबे आपल्याला याला 1 नंबर द्यावा लागेल. त्यानंतर ऑर्डरला 2 नंबर. आपण ओबेला 1 नंबर आणि ऑर्डरला 2 नंबर का दिलं? कारण ओ जे आहे पीच्या अगोदर येतो. त्यानंतर आपण पिंच आणि पुश बघूया. आता कोणाला 3 नंबर आणि कोणाला 4 नंबर द्यायचं? तर पिंचमध्ये पहिला अक्षर पी आणि पुशमध्ये पण पहिला अक्षर पीच आहे. मग आपल्याला या ठिकाणी दुसरं अक्षर बघावं लागेल. पिंचमध्ये दुसरं अक्षर आय आहे आणि पुशमध्ये
दुसरा अक्षर यू आहे. तर विचार करा की इंग्रजी अल्फाबेटमध्ये यूच्या अगोदर आय येतो की आयच्या नंतर यू येतो? कोण येतो अगोदर अल्फाबेटमध्ये? आय अगोदर येतो आणि यू नंतर येतो. म्हणजे पिंच याला आपण 3 नंबर द्यायचं आणि पुश याला आपण 4 नंबर द्यायचं. ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मांडणी. मग आता लिहून घ्यायचं. 1 नंबरला काय आहे? ओबे. मग या ठिकाणी ओबे लिहायचं. त्यानंतर 2 नंबरला ऑर्डर. हीच पद्धत आपण जर परीक्षेमध्ये वापरली तर आपली गडबड होणार नाही आणि चूक देखील होणार नाही. आपण फक्त खुणा केल्या तर आपली चूक होण्याची शक्यता असेल. म्हणून नंबर दिले तर आपली गडबड होणार नाही, चूक होणार नाही. 3 नंबरला पिंच म्हणजे इथं पिंच लिहायचं आणि 4 नंबरला पुश. ही झाली या 4 शब्दांची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मांडणी. आता दुसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी पण 4 शब्द दिलेले आहेत. बेटर, बेस्ट, बिग आणि बेंच. आता सगळ्यात अगोदर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की 4 जे शब्द दिलेले असतात त्याचा पहिला अक्षर आपल्याला अगोदर बघायचा आहे. तर बेटर मध्ये पहिला अक्षर बी आहे. बेस्ट मध्ये पण पहिला अक्षर बी आहे. बिग मध्ये पण पहिला अक्षर बी आणि बेंच मध्ये पण पहिला अक्षर बी. मग गडबड करायची नाही. पहिला अक्षर जर सेम असेल तर आपल्याला त्या शब्दांचे दुसरे अक्षर बघावे लागेल. दुसरा जरी सेम असला तर तिसरा बघायचं. तिसरा सेम असला तर चौथा. तर मग आता या ठिकाणी पहिला सेम आहे म्हणून आपण दुसरे अक्षर पाहणार आहोत. बेटर मध्ये दुसरा अक्षर ई आहे. बेस्ट मध्ये पण दुसरा अक्षर ई आहे. बिग मध्ये दुसरा अक्षर आय आणि बेंच मध्ये दुसरा अक्षर ई. आता या ठिकाणी 3 शब्दांमध्ये बेटर, बेस्ट आणि बेंच या 3 शब्दांमध्ये दुसरं अक्षर ई आलेलं आहे आणि बिग मध्ये दुसरं अक्षर आय आलेला आहे. मग आता अल्फाबेटमध्ये ई अगोदर येतो की आय अगोदर येतो? साहजिकच ई अल्फाबेटमध्ये अगोदर येतो. मग आता या ठिकाणी तर बेटरमध्ये पण ई आहे, बेस्टमध्ये पण ई आहे आणि बेंचमध्ये पण ई आहे. मग आपल्याला कोणत्या शब्दाला 1 नंबर द्यायचा आहे? मग यासाठी आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर बघावं लागेल. आता बेस्टमध्ये ई आहे, बेंचमध्ये ई आहे आणि बेटरमध्ये ई आहे. मग आता तिसरं अक्षर आपल्याला बघावं लागेल या तिघांचं. बेटरमध्ये तिसरं अक्षर टी आहे. बेस्टमध्ये तिसरं अक्षर एस आहे आणि बेंचमध्ये तिसरं अक्षर एन आहे. तर मग आता इंग्रजी अल्फाबेटमध्ये टी अगोदर येतो, एस अगोदर येतो की एन अगोदर येतो? तर एस टीच्या आधी येतो आणि एन हा नंतर येतो. म्हणजे एस आणि एन अगोदर येतो. हे पहा या ठिकाणी अल्फाबेटिकल चार्ट पहा. इथं बेंचमध्ये एन आहे. एन हा एस आणि टीच्या अगोदर येतो. म्हणजे बेंचला आपल्याला 1 नंबर द्यावं लागेल. त्यानंतर बेंच 1 नंबरला झालं की मग आता बेटर आणि बेस्ट राहिले. मग आता टी अगोदर येतो की एस अगोदर येतो? एस अगोदर येतो. म्हणजे बेस्टला आपल्याला 2 नंबर द्यावं लागेल आणि त्यानंतर बेटरला 3 नंबर द्यावं लागेल आणि शेवटी राहिलं बिग याला आपल्याला 4 नंबर द्यावं लागेल. मग ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार यांची मांडणी. म्हणजे पहिला आपल्याला बेंच लिहावं लागेल. 2 नंबरला बेस्ट, 3 नंबरला बेटर आणि 4 नंबरला बी. आता दुसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी पण 4 शब्द दिलेले आहेत. सेम, सॅड, सेफ आणि से. एकच काम करायचं की पहिलं अक्षर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सेम मध्ये पहिलं अक्षर एस आहे. सॅड मध्ये पण पहिलं अक्षर एस आहे. सेफ मध्ये पण पहिला अक्षर एस आहे आणि सेल मध्ये पण पहिला अक्षर एस आहे. मग गडबड करायची का? नाही. आता कोणतं अक्षर बघायचं? मग 2 नंबरचं अक्षर बघायचं. सेम मध्ये दुसरं अक्षर आहे ए. सॅड मध्ये दुसरं अक्षर आहे ए. सेफ मध्ये पण दुसरं अक्षर आहे ए आणि सेल मध्ये पण दुसरं अक्षर आहे ए. मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो?
आपल्याला मी अगोदरच सांगितले तुम्हाला, जर पहिला अक्षर सेम असेल तर 2 नंबरचं अक्षर बघायचं, दुसरं जरी सेम असेल तर 3 नंबरचं बघायचं, 3 नंबरचं सेम असेल तर 4 नंबरचा, म्हणजे असं करत करत आपल्याला ते उदाहरणं सोडवायची आहेत. आता दुसरं अक्षर सेम आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरं अक्षर बघायचं आहे. आता या ठिकाणी सेम मध्ये तिसरं अक्षर आहे एम, त्यानंतर सॅड मध्ये तिसरं अक्षर आहे पी, सेफ मध्ये तिसरं अक्षर आहे एफ आणि सेल मध्ये तिसरं अक्षर आहे एल. मग आता कोणत्या शब्दाला आपल्याला प्रथम क्रमांक द्यावा लागेल? एम अगोदर येतो की डी अगोदर येतो, एफ अगोदर येतो की एल अगोदर येतो? तर ABCD जर तुम्ही पाहिली, अल्फाबेट जर पाहिले, तर डी हा अगोदर येतो. म्हणजे सॅडला आपल्याला, म्हणजे सगळ्यांच्या अगोदर एम, एफ आणि एल या तिघांच्या अगोदर डी येतो, म्हणजे सॅडला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल. त्यानंतर एफ येतो, मग सेफला आपल्याला 2 नंबर द्यावा लागेल. मग आता राहिलं या ठिकाणी सेलमध्ये तिसरा अक्षर एल आहे आणि सेम मध्ये तिसरा अक्षर एम आहे. मग एल अगोदर येतो की एम अगोदर येतो? एल अगोदर येतो, म्हणजे याला आपल्याला तिसरा नंबर द्यावा लागेल आणि सेमला आपल्याला चौथा नंबर द्यावा लागेल, कारण एमच्या आधी एल येतो, म्हणून आपण सेलला तिसरा नंबर ठेवलेला आहे. मग आता याला आपण लिहून घेऊया. 1 नंबर काय आहे? सॅड. 2 नंबरला सेफ, 3 नंबरला सेल आणि 4 नंबरला सेम. ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी. आता पुढचे उदाहरण बघूया. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे आर्म, दुसरा हार्ट, तिसरा माउथ आणि चौथा लाईट. आता काय करायचं आहे? पहिला अक्षर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आर्म मध्ये पहिला अक्षर ए आहे, हार्ट मध्ये पहिला अक्षर एच, माउथ मध्ये पहिला अक्षर एम आणि लाईट मध्ये पहिला अक्षर एल. मग आता तुम्हाला हे माहित आहे की ABCD मध्ये किंवा अल्फाबेट मध्ये या 4 अक्षरांपैकी कोणते अक्षर पहिले येतो? तर ए हा सुरुवातीचाच अक्षर आहे ABCDचा अल्फाबेटचा. मग आर्मला आपण 1 नंबर देऊया. आता राहिला एच, एम आणि एल. मग आता अल्फाबेटमध्ये एच अगोदर येतो, एम अगोदर येतो की एल अगोदर येतो? तर कोणतं अक्षर येणार सांगा बरं? एच अगोदर येणार, म्हणजे एचला हार्टला आपण 2 नंबर देऊया. त्यानंतर राहिले माउथ आणि लाईट. मग माउथचा पहिला अक्षर एम आहे आणि लाईटचा पहिला अक्षर एल आहे, म्हणजे एल अगोदर येतो की एम अगोदर येतो? तर एमच्या आधी एल येतो, म्हणजे लाईटला आपल्याला तिसरा नंबर द्यावा लागेल आणि माउथला 4 नंबर द्यावा लागेल. म्हणजे आता याची आपण मांडणी करून घेऊया. आर्म, हार्ट, लाईट आणि शेवटी माउथ. ही झाली या 4 शब्दांची इंग्रजीच्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी. आता पुढचं उदाहरण. या ठिकाणी पण 4 शब्द दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता या ठिकाणी गडबड अजिबात करायची नाही. तुम्हाला असं वाटेल फर्स्ट आहे म्हणून त्याला फर्स्ट पहिल्या ठिकाणी ठेवणार, सेकंडला 2 नंबरला, थर्डला 3 नंबरला, फोर्थला 4 नंबरला. अजिबात असं करायचं नाही. डिक्शनरी स्किलवर आधारित जेवढे प्रश्न आले त्यासाठी आपल्याला त्यांची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसारच मांडणी करायची आहे. म्हणजे त्यांचे पहिले अक्षर बघायचे, जे शब्द दिलेले आहेत त्यांचे पहिले अक्षर बघायचे. पहिले सेम असले तर दुसरा, दुसरा सेम असलं तर तिसरा. आता फर्स्ट मध्ये पहिला अक्षर एफ आहे, सेकंड मध्ये पहिला अक्षर एस आहे, थर्ड मध्ये देखील पहिला अक्षर टी आहे आणि फोर्थ मध्ये पहिला अक्षर एफ आहे. म्हणजे या ठिकाणी एफ, एस, टी आणि एफ. आता या 4 अक्षरांपैकी अल्फाबेटमध्ये, इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये सगळ्यात आधी कोणतं अक्षर येणार? एफ येणार, एस येणार, टी येणार की एफ येणार? तर
एफ हा इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये या तिघांपैकी पहिले येणार. एफ, आता एफ या ठिकाणी 2 शब्दांमध्ये एफ आलेला आहे. फर्स्ट मध्ये पण एफ आहे आणि फोर्थ मध्ये पण एफ आलेला आहे. मग आपल्याला काय करायचं, आता फर्स्टला 1 नंबर द्यायचं की फोर्थला 1 नंबर द्यायचं? मग आता काय करायचं, सेम आले तर मग आता दुसरा अक्षर आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट मध्ये दुसरा अक्षर आय आहे आणि फोर्थ मध्ये दुसरा अक्षर ओ आहे. मग आता आय अगोदर येतो की ओ अगोदर येतो? इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये आय अगोदर येतो. म्हणजे फर्स्टला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल आणि फोर्थला आपल्याला 2 नंबर द्यावा लागेल. आता राहिले हे 2 शब्द, सेकंड आणि थर्ड. मग आता एस अगोदर येतो की टी अगोदर येतो? एस इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये टीच्या आधी येतो. म्हणजे सेकंडला आपल्याला 3 नंबर द्यावा लागेल आणि थर्डला आपल्याला 4 नंबर द्यावा लागेल. म्हणजे आता याची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जर मांडणी केली तर पहिले काय येणार? फर्स्ट, 2 नंबरला फोर्थ, त्यानंतर सेकंड आणि शेवटी थर्ड. ही झाली आपण या 4 शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. मॅडम डावीकडे पेज थोडं सरकवा, डावीकडे. शेवटचा चौथा शब्द दिसत नाही. हा, दिसतंय का आता? ओके. हा. पहिलं दिसतंय ना इकडचं? हो दिसते मॅडम. दिसतंय ना? हा. आता 8वं उदाहरण बघूया. या ठिकाणी देखील 4 शब्द दिलेले आहेत. गेस्ट, गेम, गोट आणि ग्लिटर. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या शब्दांचे पहिले अक्षर अगोदर बघायचं आहे. तर गेस्ट मध्ये पहिला अक्षर जी आहे, गेम मध्ये देखील पहिला अक्षर जी आहे, गोट मध्ये पण पहिला अक्षर जी आणि ग्लिटर मध्ये पण पहिला अक्षर जी. मग गडबड करायची का काय सांगितलं मी, की जर फर्स्ट लेटर पहिला अक्षर जर सेम असेल तर आपल्याला काय करायचं आहे, दुसरं अक्षर बघायचं आहे. मग गेस्टचा दुसरा अक्षर यू आहे, गेम मध्ये दुसरा अक्षर ए आहे, गोट मध्ये दुसरा अक्षर ए आहे आणि ग्लिटर मध्ये दुसरा अक्षर एल आहे. आता तुम्ही मला म्हणा, यू अगोदर येतो, ए अगोदर येतो, ओ अगोदर येतो की एल अगोदर येतो इंग्रजी अल्फाबेटमध्ये? नक्कीच ए अगोदर येतो. म्हणजे गेमला आपल्याला 1 नंबर या ठिकाणी द्यावा लागेल. आता राहिले 3 शब्द, गेस्ट, गोट आणि ग्लिटर. आता गोट मध्ये दुसरा अक्षर ओ आहे, गेस्ट मध्ये दुसरा अक्षर यू आहे आणि ग्लिटर मध्ये दुसरा अक्षर एल आहे. मग ओ अगोदर येतो, एल अगोदर येतो की यू अगोदर येतो? तर एल अगोदर येतो. या दोघांपैकी यू, ओ आणि एल या 3 अक्षरांमध्ये एल हा अक्षर अगोदर येतो. म्हणजे ग्लिटरला आपल्याला 2 नंबर द्यावे लागेल. त्यानंतर आता राहिले गेस्ट आणि गोट, यू आणि ओ. म्हणजे यू अगोदर येतो की ओ अगोदर येतो? तर ओ हा यूच्या आधी येतो. म्हणजे गोटला आपल्याला 3 नंबर द्यावे लागेल आणि शेवटी गेस्टला आपल्याला 4 नंबर द्यावा लागेल. मग आता याची आपण मांडणी करून घेऊया. गेम हा आपल्याला पहिल्या ठिकाणी ठेवावा लागेल. त्यानंतर ग्लिटर 3 नंबरला, गोट आणि शेवटी गेस्ट. आता पुढचं उदाहरण बघूया. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, नाईस, माऊस, ऑक्स आणि नेट. नाईस मध्ये पहिला लेटर एन आहे, माऊस मध्ये पहिला लेटर एम आहे, ऑक्स मध्ये पहिला लेटर ओ आहे आणि नेट मध्ये पहिला लेटर एन आहे. आता एन, एम आणि ओ. आता या ठिकाणी बघा तुम्ही, नाईस आणि नेट या 2 शब्दांमध्ये पहिले अक्षर सेम आलेले आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की एन अगोदर येतो, एम अगोदर येतो की ओ अगोदर येतो? तर एम हा एनच्या आधी येतो. म्हणजे माऊसला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल. एम
आणि एन. आपण वाचतो ना ABCD म्हणून, तर एम नंतर काय येतो? एन येतो. तर माऊसला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल. आता एम नंतर एन येतो, तर एन ने सुरू होणारे 2 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. नाईस आणि नेट. मग आता आपल्याला नाईस 2 नंबरला ठेवायचं की नेट 2 नंबरला ठेवायचं? यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग? नाईसचं आणि नेटचं दुसरं अक्षर आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. नाईसमध्ये दुसरं अक्षर आय आहे आणि नेटमध्ये दुसरं अक्षर ई आहे. मग आता इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये आय आधी येतो की ई अगोदर येतो? नक्कीच ई अगोदर येतो. म्हणजे नेट याला आपल्याला 2 नंबर द्यावं लागेल. त्यानंतर नाईसला आपल्याला 3 नंबर द्यावं लागेल आणि शेवटी ऑक्सला 4 नंबर द्यावं लागेल. ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मांडणी. 1 नंबरला काय आहे? माऊस. 2 नंबरला नेट. 3 नंबरला नाईस आणि शेवटी ऑक्स. नंबर जर दिले तर आपली चूक होणार नाही, गडबड होणार नाही, म्हणून आपण आधी काय करायचं? नंबर लिहून ठेवायचे आणि नंतर मग खाली असं लिहून काढायचं, म्हणजे आपले पटकन लक्षात येईल. आता आपण या ठिकाणी पेपरमध्ये जशी उदाहरणं येतात तशी आपण या ठिकाणी उदाहरणं बघूया. आता इथं प्रश्न आहे, अरेंज द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड सिलेक्ट द वन दॅट कम्स लास्ट. आता या ठिकाणी आपल्याला कीवर्ड शोधावे लागेल. या ठिकाणी बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तर आपल्याला मांडणी करायचीच आहे. अँड अजून काय करायचं आहे? सिलेक्ट द वन दॅट कम्स लास्ट. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार खाली दिलेल्या शब्दांची मांडणी करायची आहे आणि मांडणी केल्यानंतर जे शेवटी येणारे शब्द आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहिलं काम तुम्हाला काय सांगितलं मी, की जेवढे जे शब्द दिलेले आहेत त्यांचं पहिलं अक्षर आपल्याला बघायचं आहे. अगोदर हे शब्द आपण वाचूया. शब्द आहे नॉर्मल, नोज, नोबल आणि नोस्ट्रिल. आता या ठिकाणी 4 शब्द दिले आहे आणि पहिला अक्षर बघितला तर एन, एन, एन आणि एन. चौघांचे पहिले अक्षर, पहिला जे लेटर आहे ते सेम आहे. मग आपल्याला काय करायचं आता? दुसरं अक्षर बघायचं आहे. मग आता नॉर्मल मध्ये दुसरं अक्षर ओ आहे. नोज मध्ये पण दुसरं अक्षर ओ आहे. नोबल मध्ये पण दुसरं अक्षर ओ आहे आणि नॉस्ट्रिल मध्ये पण दुसरं अक्षर ओ आहे. मग आता काय करायचं? तिसरं अक्षर बघायचं. नॉर्मल मध्ये तिसरं अक्षर आर आहे. नोज मध्ये तिसरं अक्षर एस आहे. नोबल मध्ये तिसरं अक्षर बी आहे आणि नॉस्ट्रिल मध्ये तिसरं अक्षर एस आहे. आता तुम्ही विचार करा, आर, एस, बी आणि या ठिकाणी पण एस आलेला आहे. या चौघांपैकी इंग्रजीच्या अल्फाबेटमध्ये पहिला कोण येणार? बी येणार. म्हणजे नोबलला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल. आता राहिले 3, नॉर्मल, नोज आणि नोस्ट्रिल. आता आर अगोदर येतो की एस अगोदर येतो? तर आर हे एसच्या अगोदर येतो. मग आता आपल्याला नॉर्मलला किती नंबर द्यावा लागेल? 2. आता राहिले नोज आणि नॉस्ट्रिल. आता या दोघांमध्ये कोण 3 नंबरला येणार? तर या ठिकाणी नोज मध्ये तिसरं अक्षर एस आहे आणि नॉस्ट्रिल मध्ये पण तिसरं अक्षर एस आहे. मग आपल्याला आता काय करावं लागेल? या दोघांमध्ये चौथा अक्षर बघावं लागेल. चौथा अक्षर आहे ई आणि याचा चौथा अक्षर आहे टी. मग ई अगोदर येतो की टी अगोदर येतो? ई अगोदर येतो. म्हणजे नोजला आपल्याला 3 नंबर द्यावे लागेल आणि नॉस्ट्रिलला आपल्याला 4 नंबर द्यावे लागेल. हे आता आपण मांडणी करून घेऊ. म्हणजे नोबल 1 नंबर आपल्याला सांगितलेलं आहे की अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अगोदर मांडणी करा. नोबल 1 नंबरला, 2 नंबरला नॉर्मल, 3 नंबरला नोज आणि 4 नंबरला नॉस्ट्रिल. आपण अगोदर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी केलेली आहे. आता आपल्याला काय सांगितलेल्या प्रश्नामध्ये की कोणता अक्षर शोधायचा आपल्याला? दॅट कम्स लास्ट. म्हणजे शेवटी येणारा शब्द. आपण जी मांडणी केलेली आहे त्या सगळ्यात शेवटी काय आलेलं आहे? नॉस्ट्रिल. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. नंबर 1 ला नॉर्मल, नॉस्ट्रिल, नोबल आणि
नोज. मग कोणता आपल्याला नॉस्ट्रिल आपल्याला सगळ्यात शेवटी आलेला आहे, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. समजलं नाही? आता पुढचं उदाहरण. इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली व्हिच वर्ड विल बी द सेकंड वर्ड. आता या प्रश्नामध्ये कीवर्ड बघा तुम्ही, अरेंज अल्फाबेटिकल म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसारच त्यांची मांडणी करायची आहे. आणि कीवर्ड काय आहे याच्यात? सेकंड वर्ड. काय शोधायचं आपल्याला? कोणता शब्द दुसऱ्या नंबरवर येणार आहे. तर शेवटचं किंवा शेवटी असं काही सांगितले, फक्त काय सांगितले? अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपल्याला या शब्दाची मांडणी करायची आहे आणि 2 नंबरवर जो शब्द येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर शब्द दिलेले आहे या ठिकाणी मॅजिकल, मटेरियल, मॅग्नेटिक आणि मोस्ट. 4 शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की पहिला अक्षर या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. मॅजिकल मध्ये पहिला अक्षर एम आहे, मटेरियल मध्ये पहिला अक्षर एम, मॅग्नेटिक मध्ये पण पहिला अक्षर एम आणि मोस्ट मध्ये पण पहिला अक्षर एम. म्हणजे चारही शब्दांमध्ये पहिला अक्षर एम आलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 2 नंबरचा अक्षर आपल्याला बघायचा आहे. आता 2 नंबरला मॅजिकल मध्ये 2 नंबरला ए आहे, मटेरियल मध्ये 2 नंबरला पण ए आहे, मॅग्नेटिक मध्ये पण 2 नंबरला ए आहे, मोस्ट मध्ये मात्र वेगळा आलेला आहे, ओ आलेला आहे. मग आता अल्फाबेट मध्ये ए अगोदर येतो की ओ? नक्कीच साहजिकच ए अगोदर येतो. मग आता या तिघांपैकी एक नंबरला कोण घ्यायचं? मॅजिकल घ्यायचं, मटेरियल घ्यायचं की मॅग्नेटिक? मग यासाठी आपल्याला या तिघांमधला आपल्याला तिसरा अक्षर शोधावं लागेल. आता या ठिकाणी मॅजिकल मध्ये तिसरा अक्षर जी आहे, मटेरियल मध्ये तिसरा अक्षर टी आहे, परत मॅग्नेटिक मध्ये तिसरा अक्षर जी आहे. आता तुम्ही बघा, जी अगोदर येतो, जी 2 ठिकाणी आहे. मॅजिकल मध्ये पण जी आहे आणि मॅग्नेटिक मध्ये पण जी आहे. आता जी अगोदर येतो की टी अगोदर येतो? तर इंग्रजी अल्फाबेट मध्ये जी अगोदर येतो. पण आता या ठिकाणी 2 शब्दांमध्ये जी दिलेला आहे. मॅजिकल मध्ये पण जी आहे आणि मॅग्नेटिक मध्ये पण जी आहे. पण या दोघांपैकी कोणाला आपल्याला 1 नंबर द्यायचं? तर मग यासाठी या दोघांचं आपल्याला चौथा अक्षर बघावं लागेल. इथं चौथा अक्षर काय आहे? एन. आणि मॅजिकल मध्ये चौथा अक्षर आहे आय. मग आय अगोदर येतो की एन अगोदर येतो? आय अगोदर येतो. म्हणजे मॅजिकलला आपल्याला 1 नंबर द्यावा लागेल. नंतर मॅग्नेटिकला आपल्याला 2 नंबर द्यावे लागेल. आता राहिले मटेरियल आणि मोस्ट. आता या ठिकाणी दुसरा जर अक्षर बघितला, पहिला अक्षर याचा एम सेम आहे. दुसरा अक्षर या ठिकाणी ए आहे आणि या ठिकाणी ओ दिलेला आहे. मग ए अगोदर येतो की ओ अगोदर येतो? तर ए अगोदर येतो. म्हणजे मटेरियलला आपल्याला तिसरा नंबर द्यावा लागेल आणि मोस्टला आपल्याला चौथा द्यावे लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी? सेकंड नंबरला कोणता शब्द येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण या ठिकाणी नंबर दिलेले आहे. मॅजिकल 1 नंबर, 2 नंबरला मॅग्नेटिक, 3 नंबरला मटेरियल आणि 4 नंबरला मोस्ट. म्हणजे मॅग्नेटिक हे 2 नंबरला आलेला शब्द आहे. मग आता मॅग्नेटिक या ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन 1 आहे मॅजिकल, मॅग्नेटिक, मोस्ट आणि मटेरियल. हे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर मॅग्नेटिक कोणत्या नंबरवर आहे? या ठिकाणी 2 नंबरलाच ऑप्शन हा दिलेला आहे. म्हणजे हा 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. या ठिकाणी प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या ठिकाणी आपल्याला एवढंच प्रश्न विचारलेला आहे की काय करायचं? या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार खाली दिलेल्या शब्दांची मांडणी करायची आहे. आणि 4 शब्द दिलेले आहेत. आर्म, हार्ट, माउथ आणि लाईट. आता आणि ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये शब्द दिलेले नाही. फक्त काय केलेलं आहे त्यांचे जो नंबरवर आहे तो नंबर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तर अजिबात गडबड करायची नाही. व्यवस्थितरित्या हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. अगोदर आपण याची अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार मांडणी करूया. आता आर मध्ये पहिला अक्षर
ए आहे, हार्ट मध्ये पहिलं अक्षर एच आहे, माउथ मध्ये पहिलं अक्षर एम आहे आणि लाईट मध्ये पहिलं अक्षर एल आहे. तर ए, एच, एम आणि एल या चौघांपैकी इंग्रजी अल्फाबेटमध्ये कोणता अक्षर पहिला येतो? आर. तर आर हा आपला 1 नंबरला येणार. त्यानंतर आता राहिले 3 हार्ट, माउथ आणि लाईट. आता एच, एम आणि एल या तिघांपैकी कोणता अक्षर पहिला येतो? तर एच हा अगोदर येतो. तर आर नंतर आपल्याला काय घ्यावे लागेल? हार्ट. आता राहिले 2 शब्द माउथ आणि लाईट. म्हणजे माउथचा पहिला अक्षर एम आहे आणि लाईटचा एल आहे. तर एल अगोदर येतो की एम अगोदर येतो? तर इंग्रजी अल्फाबेटमध्ये एमच्या अगोदर एल येतो. म्हणजे लाईट हा आपला 3ऱ्या नंबरवर राहणार आणि शेवटी माउथ हा 4 नंबरला. आर हा 1 नंबरला, हार्ट 2 नंबरला, लाईट 3 नंबरला आणि माउथ 4 नंबरला. आता अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण मांडणी केलेली आहे. पण आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये बघा तुम्ही 2, 1, 3, 4 म्हणजे आर्म बघा किती नंबरवर आहे? 1 नंबरवर आहे. तर आपल्याला 1 नंबर याचे आपण आधी नंबर लिहून घेऊया. हार्ट 2 नंबरला आहे. मग याचा हार्टचा आपल्याला हे नंबर लिहायचा आहे 2 नंबर. लाईट किती नंबरला आहे? 4 नंबरला. म्हणजे 4 नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि माउथ किती नंबरला आहे हे नंबर लिहायचा. आपण जे नंबर दिले ते नंबर नाही लिहायचं, हा नंबर लिहायचा. किती नंबरला आहे? 3 नंबरला. म्हणजे आपल्याला असा ऑप्शन शोधायचं आहे बघा. सुरुवातीला जे ऑप्शन दिले आहेत 2, 1, 3, 4. आपला जर ऑप्शन कसा आलेला आहे 1, 2, 4, 3. हे बघा 2 नंबरला 1, 2, 4 आणि 3 म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला आपला हा बरोबर आलेला आहे. कितीही अवघड जर प्रश्न आले तर अजिबात घाबरून जायचं नाही. व्यवस्थितरित्या आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स. काय करायचं आपल्याला? अल्फाबेटिकल ऑर्डर. अगोदर आपल्याला प्रश्नामध्ये अशी खूण करून घ्यायची आहे. जे कीवर्ड्स असतात आपली चूक होऊ नये म्हणून अशी खूण करून घ्यायची. अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड म्हणजे आपल्याला करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, शोधायची आहे. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत फील, बिल, नील आणि हिल आणि या ठिकाणी यांची अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी आपल्याला दिलेली आहे. पण जी करेक्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग आता बघा आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं आपल्याला या ठिकाणी फील मध्ये पहिला अक्षर एफ आहे. बिल मध्ये पहिला अक्षर बी. पहिल्या अक्षरावर आपली नजर पहिली गेली पाहिजे. नील मध्ये पहिला अक्षर एन आहे आणि हिल मध्ये पहिला अक्षर एच आहे. सोपा प्रश्न आहे खूप. आता एफ, बी, एन आणि एच या चौघांमध्ये पहिला इंग्रजी अल्फाबेटमध्ये पहिला अक्षर कोण येणार? बी येणार. म्हणजे बिल हा आपला 1 नंबरवर येणार. त्यानंतर बी नंतर बघा तुम्ही आता एफ, एन आणि एच आहे. मग आता आपल्याला एफ अगोदर येतो, एन अगोदर येतो की एच अगोदर येतो? तर इंग्रजी अल्फाबेटमध्ये एफ हा एचच्या अगोदर येतो. म्हणजे दुसऱ्या नंबरवर आपल्याला फील लिहावं लागेल. त्यानंतर एफ नंतर आता राहिले कोण? नील आणि हिल. आता एन अगोदर येतो की एच अगोदर येतो? एच अगोदर येतो. मग आता या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? हिल 3 नंबरला आणि शेवटी 4 नंबरला नील. ही झाली आपली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी. आता हे आपण जे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी केलेली आहे हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा बिल, फील, हिल आणि नील कुठं आहे बघा? इथं तर फील अगोदर आहे. आपल्याला बिल अगोदर बघायचं आहे. तर मग बिल या ठिकाणी दिलंय. पण दुसरं काय दिलेलं आहे? हिल. मग गडबड करायची ना आपल्याला सुरुवातीलाच आपण बघतो की बिल आहे. अरे हा बरोबर आहे. मग आपण हा ऑप्शन देऊन टाकतो. म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणून काळजीपूर्वक ऑप्शन बघायची आणि नंतरच गोल भरायचं आहे. मग आता तिसरा ऑप्शन बघूया. बघा बिल या ठिकाणी आहे. दुसऱ्या नंबरवर फील आहे. तिसऱ्या नंबरवर हिल आहे आणि चौथ्या नंबरवर नील आहे. म्हणजे आपण जी मांडणी केलेली आहे त्यानुसारच 3 नंबरच्या ऑप्शनला ती मांडणी आपली दिलेली आहे. त्यामुळे गडबड करायची नाही. आपण काय करतो, मुलं काय करतात की बिल अगोदर दिसलं ना, मग हा बिल अगोदर दिसलं म्हणून 2 नंबरचा ऑप्शन बरोबर किंवा 4 नंबरला बिल दिसलं की
दुसरं फील जरी दिसलं, बिल आणि फील, अरे 2 बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आपण देऊन टाकतो. पण नंतर विचार केला, अरे आपण तर चुकलं. 3 नंबरचा बरोबर होतो. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहे आणि ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. व्हिच वर्ड कम्स बिफोर द वर्ड जॉली इन द डिक्शनरी? बघा, बिफोर या ठिकाणी कीवर्ड काय आहे? व्हिच वर्ड कम्स बिफोर. कोणत्या शब्दाच्या आधी? जॉलीच्या आधी डिक्शनरीमध्ये कोणते शब्द येणार? खाली 4 शब्द दिलेले आहे आणि डिक्शनरीमध्ये जॉलीच्या अगोदर किंवा जॉलीच्या पूर्वी कोणते शब्द येणार? कोणता शब्द येणार? आणि या 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. नंबर 1 वर आहे जंगल, जोक, जंबल आणि जॉय. आता मी तुम्हाला एकच काम सांगले, प्रश्न कोणताही असो आपल्याला पहिला अक्षर अगोदर बघायचा आहे. जंगलमध्ये आता जॉलीमध्ये आपल्याला पहिलं अक्षर अगदी बघायचं, कारण आपल्याला काय शोधायचं आहे? जॉलीच्या आधी डिक्शनरीमध्ये कोणते शब्द येणार? तर जॉलीचा पहिला लेटर जे आहे. मग आता या ठिकाणी तर सगळ्यांचे पहिले अक्षर जे आहे. जंगलमध्ये जे आहे, जोकमध्ये जे आहे, जंबलमध्ये जे आहे आणि जॉयमध्ये पण जे आहे. म्हणजे आपल्याला जेच्या अगोदरचं जर शब्द घ्यायचा असेल तर जेच्या आधीचं अक्षर आपल्याला बघावं लागेल. म्हणजे जेच्या आधी तर इथं कोणतेच अक्षर दिलेले नाही. जेने सुरू होणार दिलेले आहे. म्हणून आपल्याला जॉलीचा दुसरा अक्षर बघायचा आहे. जॉलीमध्ये दुसरा अक्षर ओ आहे. मग आता आपल्याला बिफोर म्हटलं म्हणून ओच्या अगोदर या ठिकाणी जे शब्द दिलेले आहे, अक्षर दिलेले आहे 2 नंबरला, ते आपल्याला चेक करायचे. म्हणजे ओच्या अगोदर आहे बघा, जंगलमध्ये दुसरा अक्षर यू आहे, जोकमध्ये दुसरा अक्षर ओ आहे, जंबलमध्ये दुसरा अक्षर यू आहे आणि जॉयमध्ये दुसरा अक्षर ओ आहे. आता हे बघा, जॉलीमध्ये दुसरा अक्षर ओ आहे आणि जोकमध्ये पण दुसरा अक्षर ओ आहे. म्हणून आपल्याला हे घ्यायचेच नाही. कारण आपल्याला काय करायचं आहे, की जॉलीच्या अगोदरचं शब्द आपल्याला बघायचा आहे. मग ओच्या अगोदर येणारं अक्षर आपल्याला बघावं लागेल. मग आता आणि जंबल. जंगल आणि जंगल. आता ओच्या अगोदर सॉरी म्हणजे दुसरा पण आपला सेम आलेला आहे. अगोदर बघायचं आहे. आपल्याला तिसरा अक्षर बघायला लागेल. सॉरी या ठिकाणी ओ सेम आलेला आहे. मग आपल्याला काय, कारण यू जर घेतलं तर यू हा नंतर येतो. आपल्याला बिफोर घ्यायचा आहे म्हणजे पहिला घ्यायचा. मग आपल्याला काय करावं लागेल? तिसरा अक्षर चेक करावं लागेल. जॉलीचा तिसरा अक्षर एल आहे. मग आता जंगलमध्ये तिसरा अक्षर एन आहे. जोकमध्ये तिसरा अक्षर के आहे. जंबलमध्ये तिसरा अक्षर एम आहे आणि जॉयमध्ये तिसरा अक्षर वाय आहे. मग आपल्याला एलच्या अगोदर जे अक्षर येणार आहे ते बघायचे, कारण इथं बिफोर लिहिलेलं आहे. मग एलच्या अगोदर वाय येतो, एम येतो, के येतो की एन येतो? तर एलच्या अगोदर कोणता अक्षर येतो इंग्रजी अल्फाबेटमध्ये? के येतो. म्हणजे जोक हा जो आहे जॉलीच्या अगोदर डिक्शनरीमध्ये जर आपण शब्द पाहिले तर जॉलीच्या अगोदर आपल्याला डिक्शनरीमध्ये कोणते शब्द दिसणार आहे? जोक दिसणार. ह्याचे किचकट प्रश्न तिथे विचारलेले असतात. पण गडबड करायची नाही. आपल्याला पहिलं अक्षर बघायचं, दुसरा बघायचं, तिसरा बघायचं आणि सर्वात अगोदर कीवर्ड बघायचं. या ठिकाणी बिफोर लिहिलेलं आहे आणि जॉली. पहिलं अक्षर या ठिकाणी सेम दिसतंय. मग दुसरा बघायचा. मग दुसरा ओ जे आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे, की अगोदरचं घ्यायचंय म्हणून ओच्या अगोदर जे लेटर येतात किंवा अक्षर येतात ते आपल्याला चेक करायचे आहे. आता या ठिकाणी ओ दिलेलेच आहे, यू दिलेला आहे. यू तर हा नंतरचा येणार. म्हणून आपल्याला तिसरं अक्षर बघायचं आहे. या ठिकाणी तिसरं अक्षर एल आहे. मग तिसरा एलच्या अगोदर जे अक्षर येणार त्याला आपल्याला बघून ते चेक करून आपल्याला ऑप्शन बरोबर आहे की नाही आहे ते चेक करायचं, की कारण बिफोर या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द गिवन वर्ड्स. आता या ठिकाणी पण कीवर्ड काय आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तर आपल्याला मांडणी करायची आहे. पण ते कितव्या क्रमांकावर येणारा वर्ड आपल्याला शोधायचा आहे?
तर थर्ड म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर. चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांना तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मांडणी करा आणि तिसऱ्या नंबरवर येणारा शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता या 4 शब्द दिलेले आहेत. फायनल, फिंगर, फाय आणि फ्रॉग. आता काय करायचं आहे? पहिलं अक्षर चेक करायचं आहे. एफ, फिंगर मध्ये पण पहिलं अक्षर एफ, फाय मध्ये पण पहिलं अक्षर एफ आणि फ्रॉग मध्ये पण पहिलं अक्षर एफ. आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला कितवं शोधायचं आहे? थर्ड. अगोदर मांडणी करून घ्यायची. म्हणजे आता दुसरं अक्षर बघायचं आहे. दुसरं अक्षर फायनल मध्ये आय आहे, फिंगर मध्ये पण आय आहे, फाय मध्ये पण आय आहे आणि फ्रॉग मध्ये आर आहे. मग आता आर अगोदर येतो की आय अगोदर येतो? आर अगोदर येतो. म्हणजे या तिघांपैकी एक नंबर आपल्याला कोणाला तरी द्यावे लागेल. मग आता या तिघांचे तर दुसरे अक्षर सेम आहे. मग या तिघांमध्ये आपल्याला तिसरे अक्षर बघावे लागेल. फायनल मध्ये तिसरं अक्षर एन आहे, फिंगर मध्ये तिसरं अक्षर एन आहे आणि फाय मध्ये तिसरं अक्षर व्ही आहे. आता या ठिकाणी व्ही अगोदर येतो की एन? एन अगोदर येतो. मग आपल्याला आता परत फिंगर आणि फायनल यांचा चौथा अक्षर बघावं लागेल. आता फायनल मध्ये पहिलं अक्षर ए, सॉरी, फायनल मध्ये चौथा अक्षर ए आहे आणि फिंगर मध्ये चौथा अक्षर जी आहे. म्हणजे ए जी च्या अगोदर येतो. म्हणजे फायनल हा आपला पहिला अक्षर येणार. दुसरा आपला फिंगर. आता राहिलं फाय आणि फ्रॉग. आता या ठिकाणी आय अगोदर येतो. दुसरं अक्षर यांचं बघायचं आता. आय आणि आर. आता आय अगोदर येतो की आर अगोदर येतो? आय अगोदर येतो. म्हणजे फायला आपल्याला तिसरा नंबर द्यावा लागेल आणि फ्रॉगला चौथा नंबर. ही झाली आपली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मांडणी. मांडणी तर आपण केली, पण आपल्याला आता काय शोधायचं आहे? थर्ड नंबर शोधायचा आहे. कारण थर्ड नंबरवर जो शब्द येणार आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा. म्हणजे 1 नंबरला आपला फायनल आला, 2 नंबरला फिंगर आला आणि 3 नंबरला फाईव्ह आला, 4 नंबरला फ्रॉग. म्हणजे 3 नंबर आपल्याला या ठिकाणी आपण शोधलेला आहे फाय. आणि फायचा ऑप्शन किती आहे? पहिला ऑप्शन आहे फिंगर, दुसरा ऑप्शन आहे फाय, तिसरा फायनल आणि चौथा फ्रॉग. म्हणजे फाय कितव्या नंबरवर आहे? ऑप्शन नंबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे खूप किचकट प्रश्न येतात, पण अजिबात घाबरून जायचं नाही. डिक्शनरी स्किलमध्ये एकच लक्षात ठेवायचं की इंग्रजी जे अल्फाबेट आहे ते क्रमानुसार आपल्याला जरी पाठ नसले तरी आपण पेपरच्या खाली जी कच्च्या कामासाठी, रफ कामासाठी जी जागा असते त्या ठिकाणी आपण इंग्रजी अल्फाबेट लिहून ठेवायचे. आणि प्रश्न जर आला, आपल्याला जर गडबड झाली, माझी एक गडबड झाली होती, मग अशी गडबड न करता आपण त्या ठिकाणी इंग्रजी अल्फाबेट बघायचे. पहिला अक्षर सेम असला तर दुसरा, दुसरा जर असला सेम असला तर तिसरा. अशा तऱ्हेने तुम्ही म्हणजे करेक्ट ऑप्शन तुम्ही चूज करू शकतात आणि तुमचे हक्काचे जे 2 मार्क आहे ते तुमचे कुठे जाणार नाही. 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर अजिबात गडबड करायची नाही. आणि तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. होमवर्क मी तुम्हाला लिहून नाही देणार. तर तुम्ही काय करायचं आहे की कोणत्याही इंग्रजी पुस्तकामध्ये किंवा वर्तमानपत्रातील कोणतेही 4, 5, 6 जेवढी तुम्हाला शब्द घ्यायची तेवढी शब्द घ्यायची. जे घ्यायची शब्द ते लिहून घ्यायची आणि त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहून काढायचं. ही जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला डिक्शनरी स्किल ऑटोमॅटिक प्राप्त होणार आहे. पण याला सरावाची गरज आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की येत्या वाढदिवसाला तुम्ही काय करायचं? तुमच्या आई वडिलांकडून बर्थडे गिफ्ट म्हणून डिक्शनरी त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या डिक्शनरीचा तुम्ही काय करायचं आहे? वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे. म्हणजे तुम्हाला डिक्शनरी स्किल अवगत होणार. तर या ठिकाणी मला खात्री आहे की मी जे तुम्हाला डिक्शनरी स्किलचे जे उदाहरणं सोडून दाखवले ते तुम्हाला नक्कीच समजले असतील. काही शंका असली तर तुम्ही विचारू शकता. ओके. थँक यू सो मच. ओके, थँक्यू मॅडम. आजच्या ओके, वेलकम. डिक्शनरी स्किलच्या टॉपिक मधून मॅडमने आपणास
डिक्शनरी मधील शब्द कसा ओळखायचा, म्हणजे जो फर्स्ट येतो सेकंड येतो, तर त्याचे जे स्किल असतात त्याला नंबरिंग कशा पद्धतीने करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर कसे लावायचे, तर या पद्धतीने त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास केलेलं आहे. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना या सर्व स्किलचा, या क्लुप्त्यांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या दरम्यान किंवा येणाऱ्या इन फ्युचर त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा निश्चितच सर्वांना उपयोग होणार आहे. तर सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन तासिकेसह उद्या सकाळी 7 वाजता. धन्यवाद.